तो येतो तेव्हा एक ऊर्जा, एक प्रकारचा आनंद घेऊन येतो. आणि बुद्धीची देवता असल्यामुळे दरवर्षी थोडी थोडी बुद्धी देत असतो. या निमित्ताने आपण कुटुंबियांबरोबर एकत्र असतो. सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो, त्याचा आनंद घेतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एका सुंदर शहरात आमचा जन्म झाला होता, आमचं बालपण गेलं होतं आणि सगळ्यांनी बदला घेतल्यासारखं त्या शहराची वाट लावली. तर मला असं वाटतं की लोकमान्यांवरती गणरायाचे आशीर्वाद आहेतच, कारण त्यांच्याच प्रेरणेतनं गणेशोत्सव सुरुवात झाला. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यात मोठा संदेश या गोष्टीतनं मिळतो की खरोखर आपल्याला काय प्रकारचं आयुष्य जगायचं आहे या शहरामध्ये, हे सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवणं गरजेचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पांचं आगमन झालं आहे आणि अर्थातच तुम्हाला फ्रेममध्ये सुबोध भावे दिसतायत. दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं फिल्म थँक्यू. ह्युमनियामध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदा पण दादांनी पिवळाच कुर्ता घातला आहे, फक्त शेड चेंज झाला आहे. एकंदरीत छान वातावरण आहे. तुझ्याकडे बाप्पांचं आगमन झालं आहे, काय भावना आहेत सध्या? आनंदाच्याच आहेत, कारण तो येतो तेव्हा एक ऊर्जा, एक प्रकारचा आनंद घेऊन येतो. आणि बुद्धीची देवता असल्यामुळे दरवर्षी थोडी थोडी बुद्धी देत असतो. ती आपल्या घेण्यावरती आहे. पण या निमित्ताने आपण कुटुंबियांबरोबर एकत्र असतो. सगळे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो, त्याचा आनंद घेतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कमाल. एकंदरीत बघायला गेलं की दरवर्षी तुझ्याकडचा देखावा खास असतो. दरवर्षी तुझे मुलं आणि दादांचा मुलगा म्हणून ते बनवतात. तर यावर्षीचा देखावा काय आहे? त्यांनी त्यांचीच कल्पना होती की गणपतीच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामधली, की पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची. आणि ते खरोखर पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला जातात आणि बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवती 3 प्रदक्षिणा घालतात. आणि याच्यातनं संदेश असा देतात की माझे आईवडील माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. मला असं वाटतं सगळ्यात मोठा संदेश या गोष्टीतनं मिळतो. त्याच्यामुळे यावर्षीचा देखावा आपल्या आईवडिलांचा सन्मान करणार आहे. कमाल. जवळपास 40 वर्ष झाले तू आता पुण्यातला गणेशोत्सव बघतो आहे. तर यावर्षीच्या गणेशोत्सवात आणि तुझ्या बालपणाच्या गणेशोत्सवात तुला काय फरक जाणवतो? माझा आता तेवढा संबंध राहिला नाही उत्सवाशी खरं तर. पण पूर्वी मी पुण्यातच राहत असल्यामुळे आम्ही सगळे मित्रमंडळी रात्रभर गणपती बघायचो, त्यांचे देखावे बघायचो, मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचो गुरुजी तालीमच्या. आता पहिले 2 दिवस सोडले तर मी फार नसतो. आणि आता इतकी वाढलेली गर्दी आणि पुण्याचं झालेलं बेताल स्वरूप हे आता माझ्या समजण्याच्या बाहेर गेलंय. इतक्या चांगल्या शहराची दिवसेंदिवस लागत असलेली वाट बघून खूप त्रासही होतो, यातनाही होत आहेत. कारण एका सुंदर शहरात आमचा जन्म झाला होता, आमचं बालपण गेलं होतं आणि सगळ्यांनी बदला घेतल्यासारखं त्या शहराची वाट लावली. त्यामुळे आता आमच्या गावठाण भागामध्ये, मध्यवर्ती भागांमध्ये अक्षरशः लोकांना जीव मुठीत घेऊन इथनं त्यांचा रोजचा व्यापार करायला लागतो. आणि आता खरं तर ही प्रत्येक मंडळांची, कार्यकर्त्यांची, त्या राजकीय नेत्यांची, सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की खरोखर आपल्याला काय प्रकारचं आयुष्य जगायचं आहे या शहरामध्ये, हे सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवणं गरजेचं आहे. की आपल्याला म्हणजे आता ज्या प्रकारे त्याची वाढ होतीये, तर पुढच्या काही काळात माणसं एकमेकांवरती आदळून मरतील रस्त्यात, असं भीती वाटायला लागली. तर त्याच्या आधीच आपण सगळ्यांनी इथे पुण्यातल्या शहाण्या लोकांनी, ज्यांना पुण्याविषयी प्रेम आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन या सगळ्याच गोष्टीतनं मार्ग काढणं खूप गरजेचं आहे. आणि तो जेव्हा निघेल ना, तेव्हा असं म्हणेन की गणरायाने खरोखर आम्हाला सगळ्यांना बुद्धी दिली. कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर ज्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती त्यांची भूमिका तू साकारली आहे. तुला त्या सेटवरची एखादी आठवण आठवते का? नाही, आम्ही एका फाईट सीनचं शूटिंग करत होतो. मला असं वाटतं कोल्हापूर का कुठेतरी त्या भागामध्ये. आणि असं काहीतरी होतं की ते शस्त्र लपवण्यासाठी जमीन खणतात आणि जमीन खणताना त्याच्यात खरोखर आम्हाला गणपतीची मूर्ती मिळाली वा. त्या लोकमान्यांच्या शूटिंगच्या दरम्यानच. तर मला असं वाटतं की लोकमान्यांवरती गणरायाचे आशीर्वाद आहेतच, कारण त्यांच्याच प्रेरणेतनं गणेशोत्सव सुरुवात झाला. त्यामुळे ती एक अतिशय आम्हाला सगळ्यांना आनंदाचा धक्का देणारी गोष्ट होती. कमाल. मंजिरी वहिनी किचनमध्ये मोदक किंवा काहीतरी हो. बनवताना दिसतंय. हां. मोदक इथे पण दिसतंय. सुबोध भावेला मोदक किती आवडतात आणि बनवता येतात का? नाही, बनवता नाही येत, खायला नक्की येतात. कमाल. तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू. गणेशोत्सवाच्या. जाता जाता एवढंच विचारेल की आत्तापर्यंत आम्ही तुझे चित्रपट वगैरे बघत आलो. आत्ता पुढचे प्रोजेक्ट कुठले कुठले आहेत पाईपलाईन्समध्ये? मालिका नवीन सुरू झाली, वीण दोघातली तुटेना. एक सिनेमा सकाळ तर उद्या रिलीजवरती आहे. महेश मांजरेकरांचा निरवधी नावाचा एक सिनेमा रिलीजवरती आहे. एक हिंदी वेबसिरीज झाली आहे, एक मराठी वेबसिरीज झाली आहे, एक पुरणपोळी नावाचा चित्रपट झाला आहे. आगामी काही चित्रपट लाईनीत आहेत. वा वा वा. म्हणजे आम्हाला आता सुबोधदा दिसत राहणार आहे. येस, दिसत राहणार. तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू. गणेशोत्सवासाठी. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच.